रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ याची स्थापना केली। आपल्या भारत देशामध्ये फिरताना त्यांच्या असं लक्षात आलं, आपले भारतीय लोक भरपूर लाचार आहेत, गरीब आहेत। आपल्या देशामध्ये जातीपातीचा भेदभाव आहे, आपले लोक अशिक्षित आहे। हे ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांचं मन हळहळलं। त्यांना वाटलं आपल्या समाजाला आपल्यासारखे प्रचार व प्रसार करणाऱ्या लोकांची भरपूर गरज आहे। त्यामुळे रामकृष्ण मिशन मधून त्यांनी आपल्या देशामध्ये मोठमोठी वसतिगृह उभा केली, रुग्णालय उभा केली, मोठमोठे दवाखाने उभे केले। त्याचबरोबर आपल्या लोकांना प्राथमिक शिक्षणाची गरज आहे हे ओळखून आपल्या देशातील जे मोठमोठे लोक होते त्या लोकांना आव्हान केलं की मोफत शिक्षण कसं मिळेल, आणि त्यामधून बऱ्याच अशा लोकांनी समोर येऊन आपल्या लोकांना त्याची मदत केली। म्हणून प्राथमिक शिक्षण त्या काळी आपल्या लोकांना मिळालं व आपली लोक हुशार होत गेली।